नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण नाचणीची इडली करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। सर्व साहित्य मी ह्या वाटीच्या प्रमाणात मोजून घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या घरातली कुठलीही एक वाटी सेट करा, त्या वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या। ह्या वाटीच्या प्रमाणामध्ये 2 वाट्या नाचणी घेतलेली आहे, 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। याच्यासाठी तुम्ही कोणताही जुना आणि जाडा तांदूळ घेऊ शकता। इंद्रायणी तांदूळ सोडून कुठलाही तांदूळ तुम्ही घेऊ शकता। 5 चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत। सर्व साहित्य आपण ह्या भांड्यामध्ये एकत्र करून घेऊया। 2 वाटी नाचणी टाकते, 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी रेशनचे तांदूळ, 5 चमचा मेथीचे दाणे। सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। 3 ते 4 पाण्याने सर्व साहित्य स्वच्छ धुवून घेऊया। सर्व साहित्य 3 ते 4 वेळेला स्वच्छ धुवून घेतलंय। याच्यामध्ये पाणी टाकूया। सर्व साहित्य भिजून वर राहील इतकं पाणी टाकायचं आहे। याच्यावर झाकण ठेवते। 5 ते 6 तास आपण हे भिजत ठेवूया। नाचणी, उडदाची डाळ आणि तांदूळ आपण 7 तास भिजवून घेतलेले आहेत। आपण झाकण काढून बघूया। सर्व साहित्य छान भिजलेले आहे। नाचणी, उडदाची डाळ आणि तांदूळ मी दुपारी 1 वाजता भिजत घातले होते। आता रात्रीचे 8 वाजलेले आहेत। सर्व साहित्य चांगलं भिजलेले आहे। आता मी याच्यावरचं हे पाणी काढून टाकते। याच्यामधलं सर्व पाणी मी काढून टाकलेले आहे। आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। अर्धी वाटी जाडे पोहे घेतलेले आहेत। याच्यामध्ये पाणी घालते, आपण स्वच्छ धुवून घेऊया। पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। याच्यामध्ये पाणी काढून टाकलेले आहे। हे पोहे आपल्याला उडदाची डाळ, नाचणी आणि तांदूळ याच्याबरोबर वाटून घ्यायचे। मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे। भिजवलेली नाचणी, उडदाची डाळ आणि तांदूळ आपण वाटून घेऊया। सर्व साहित्य घेताना निथळून घ्यायचं, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। सर्व साहित्य आपण 2 बॅचेसमध्ये वाटून घेऊया। आवश्यकता वाटली तर थोडं पाणी टाकायचं आहे। 2 चमचे पाणी मी टाकले। सर्व बारीक वाटून घेते। आवश्यकतेनुसार पाणी टाकून छान बारीक वाटून घेतले। छान बारीक वाटले। वाटलेलं सर्व मिश्रण आपण याच्यामध्ये काढून घेऊया। उरलेली नाचणी, डाळ आणि तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। याच्यामध्ये धुवून घेतलेले पोहे टाकूया। पोहे छान भिजले। पोह्यांमुळे इडली छान सॉफ्ट होते। थोडंसं पाणी टाकते, बारीक वाटून घेऊया। सर्व साहित्य छान बारीक वाटून घेतले, काढून घेऊया। सर्व मिक्स करून घेऊया। 2 ते 3 मिनिटं अशा पद्धतीने पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं पीठ छान मिक्स करून घेतलं आहे। आता मी याच्यावर झाकण ठेवते। 10 ते 12 तास किंवा रात्रभर आपण हे झाकून ठेवायचं आहे। आपण उद्या सकाळी बघूया। सकाळचे 8 वाजले। नाचणीच्या इडलीचं पीठ बघूया आपण। झाकण काढून बघूया। पीठ छान फर्मेंट झालंय। हे बघा, पिठाला छान जाळी पडली आहे। काल रात्री 8 वाजता आपण हे पीठ झाकून ठेवलं होतं। आता सकाळचे 8 वाजलेले आहेत। 12 तासामध्ये पीठ छान फर्मेंट झालंय। सर्व मिक्स करून घेऊया। या पिठापैकी जेवढ्या पिठाच्या आपल्याला इडल्या करायच्या आहेत तेवढं पीठ ठेवायचं आहे। बाकीचं पीठ मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते। पीठ काढून घेऊया। हे पीठ फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस चांगले राहते। या पिठाचे तुम्ही डोसे, आंबोळी, अप्पे करू शकता। ज्या पिठाच्या आपल्याला इडल्या करायच्या आहेत त्या पिठामध्ये मीठ टाकूया। मिक्स करून घेऊया। आपण नेहमी इडली करतो त्याचप्रमाणे पिठाची कन्सिस्टन्सी असली पाहिजे। आता आपण याच्या इडल्या करायला घेऊया। इडलीचं स्टँड घेतलंय, याला तेल लावून घेऊया। सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावायचं आहे, म्हणजे इडली छान निघते। इडली वाफवण्यासाठी गॅसवर स्टीमरमध्ये पाणी तापायला ठेवलंय। इडलीच्या स्टँडला तेल लावून घेतलंय। याच्यामध्ये इडलीचं बॅटर टाकूया। बॅटर खूप जास्त नाही टाकायचंय, इडली फुलायला जागा ठेवायची आहे। अशा प्रकारे सर्व स्टँडमध्ये मी बॅटर टाकून घेते। स्टीमरमधलं पाणी गरम झालंय। आता ही इडली आपण वाफवून घेऊया। स्टीमरमधलं पाणी गरम झालंय। इडलीचं स्टँड ठेवूया। याच्यावर झाकण ठेवते। 10 ते 12 मिनिटं मीडियम गॅसवर आपण इडली वाफवून घेऊया। 10 ते 12 मिनिटांनंतर आपण बघूया। 12 मिनिटं झाली, झाकण काढून बघूया। इडली छान फुगली आहे, छान झाली आहे इडली। आता मी गॅस बंद करते। थंड झाल्यावर आपण ही इडली काढून घेऊया। इडली बरोबर खाण्यासाठी चटणी करून घेऊया। त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया।
2 चमचे ओलं खोबरं घेतले, त्याचे तुकडे करून घेतले। ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही सुकं खोबरं घेऊ शकता। 2 चमचे डाळवं घेतलेले आहे। 2 चमचे कैरीचे तुकडे घेतलेले आहेत। कैरी स्वच्छ धुवून साल काढून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता कैरीचा सीझन आहे म्हणून मी कैरी घेतली। जर तुमच्याकडे कैरी नसेल तर तुम्ही अर्धा लिंबाचा रस पिळा किंवा थोडीशी चिंच टाका। 3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे। हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया। ओल्या खोबऱ्याचे तुकडे टाकूया, कैरीचे तुकडे टाकूया, 3 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्याचे तुकडे करून टाकूया, थोडीशी कोथिंबीर, 2 चमचे डाळवं घेतले ते टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया, छोटा पाव चमचा साखर घेतली आहे ती टाकूया, थोडंसं पाणी टाकते, 2 चमचे पाणी टाकले, मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। चटणी वाटून झाली आहे। चटणीचा छान सुगंध सुटला आहे। ही चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ करू शकता। आता ही चटणी मी बाउलमध्ये काढून घेते। चटणी काढून घेऊया। चटणीसाठी आपण फोडणी करून घेऊया। फोडणीसाठी 1 चमचा तेल टाकून घेतले, छोटा अर्धा चमचा मोहरी टाकूया, छोटा अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, 2 सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे, सर्व मिक्स करून घेऊया। ही फोडणी आपण चटणीवर टाकूया। फोडणीचा खूप छान सुगंध सुटला आहे। सर्व मिक्स करून घेऊया। आपली इडली बरोबर खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे। इडली थंड झाली आहे, काढून घेऊया। छान निघाली इडली। अशाच प्रकारे सर्व इडल्या मी काढून घेते। सर्व इडल्या मी काढून घेतल्या आहेत। छान झाल्यात इडल्या। हे बघा, छान जाळी पडली आहे, छान मऊ लुसलुशीत झाले आहेत। इडलीला रंगही छान आलाय। छान झाल्यात इडल्या आपल्या। याच पिठाचे आपण डोसे करू शकतो। डोसे करण्यासाठी बॅटर थोडंसं पातळ करायचं आहे। गॅसवर तवा तापत ठेवलाय, तेल टाकूया, तेल सगळीकडे पसरून घेऊया। थोडासा पाण्याचा हक्का मारते, पाणी पुसून घेऊया। असे केल्याने तव्याचे टेम्परेचर कमी होते आणि डोसा व्यवस्थित पसरवता येतो। डोशाचं बॅटर टाकूया। डोसा पसरवून घ्यायचा आहे। मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे। डोशाची वरची बाजू सुकत आली आहे। थोडंसं तेल टाकूया। डोशाच्या कडा सुटायला लागल्यात। छान कुरकुरीत झालाय डोसा। आता मी हा डोसा काढून घेते। आपली नाचणीची इडली आणि डोसे तयार झालेत। खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व केलेत। छान झाले आपले इडली आणि डोसे। याच पिठाच्या तुम्ही आंबोळ्या आणि आप्पे करू शकता। पौष्टिक रेसिपी आहे ही। नाचणीमध्ये बऱ्याच प्रमाणात कॅल्शियम व इतर पौष्टिक घटक असतात। नाचणीची भाकरी आवडीने खाल्ली जात नाही, परंतु अशी इडली डोसे सर्वजण आवडीने खातात। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।